कोल्हापूर जिल्ह्यासह इचलकरंजी शहरात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढू लागलाय। तापमानाचा पारा आता तब्बल 36 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलाय। वाढत्या उष्णतेमुळे नागरिक दुपारच्या वेळेत बाहेर पडत नसल्यामुळे रस्ते ओस पडू लागलेत। उन्हापासून संरक्षण करण्यासाठी नागरिक टोपी, स्कार्फ, गॉगल आणि छत्रीचा वापर करतायत। तसंच उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असल्यानं थंड पेय घेण्याकडे नागरिकांचा कल वाढलाय। शहरातील विविध चौकांमध्ये आणि रस्त्यांवर ताक, लिंबू सरबत, नारळ पाणी तसंच कलिंगड यासारख्या थंड पदार्थांच्या स्टॉलवर नागरिकांची गर्दी वाढताना दिसतीये। तडाखा वाढलेला आहे, काय सांगाल? कलिंगड खाण्यासाठी नागरिकांची गर्दी कशी आहे? नागरिकांची गर्दी चांगली एकदम उत्तम आहे आणि कलिंगडाला चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे आणि कलिंगडाचा दर कमी जास्त असल्यामुळे गिराकांचा रिस्पॉन्स चांगला आहे। काय वाटते दरवर्षीपेक्षा सीझन कसा आहे? दरवर्षीपेक्षा वर्षी सीझन चांगला प्रचंड प्रतिसाद आहे गिराकांचा आणि कलिंगडाला मागणी आहे ज्यादा आणि गिराक चांगलं परफॉर्मन्स आहे गिराकाला। तुमचे प्लेट मध्ये 5 प्रकारची फळं दिसतात, काय कुठली कुठली फळं? त्यात बघा आपले कलिंगड येते, पपई येते, पायनॅपल येते, टरबूज येते, पेरू येते आणि द्राक्ष येतात इम्पोर्टेड आणि किवी येते। आपल्या सगळ्या प्रकारचे फ्रूट डिश आपल्याकडे अवेलेबल आहे, त्याला गिराकाचा चांगला प्रतिसाद आहे। आपल्याला फ्रूट कॅलेंडर काय वाटतं? गिराक एकदम म्हणजे नॅचरली पद्धतीने खायला असल्यामुळे गिराकाची चांगली मागणी आहे आणि गिराकाचं समाधान व्यक्त होते। दरम्यान वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन केलंय। लोकांनी दुपारी 12 ते सायंकाळी 5 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडू नये, पुरेशा प्रमाणात पाणी प्यावं, हलका आहार घ्यावा, थेट उन्हात जाणं टाळावं असा सल्ला तज्ज्ञांनी दिलाय। तसंच लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय।